घरातलेच मसाले वापरून आज आपण हॉटेल स्टाईल चिकन घरच्या घरी बनवले. चिकन पाहूनच तुमच्या तोंडाला पाणी नक्कीच सुटलं असेल. आता रेसिपीला आपण सुरुवात करतोय. टोपामध्ये तेल घालायचं आहे. थोडं जास्तीचं तेल या ठिकाणी लागणार आहे. यामध्ये 4 मीडियम साईजचे कांदे मी उभे चिरून घातलेत. कांदे ट्राय करा जेवढे बारीक कापता येईल तेवढे बारीक कापायचे. आणि हा कांदा आता आपण तेलामध्ये फ्राय करून घेतोय. फ्लेम तुम्ही बारीक ते मीडियम ठेवलीत तरीही चालेल. मी मीडियम फ्लेमवरती हे कांदे फ्राय करून घेते. जर तुम्ही मोठी फ्लेम ठेवली तर तुम्हाला सतत असं ढवळत राहावं लागेल. तर कांदा हलकासा मऊसर शिजलेला आहे. अजून आपल्याला याला फ्राय करून घ्यायचा आहे गोल्डन रंग येईपर्यंत. थोड्या वेळाने पहा कांद्याला सोनेरी कलरचा हलकासा रंग आलेला आहे. हा रंग येईपर्यंतच तुम्हाला कांदा हा परतवून घ्यायचा आहे, तेलामध्ये फ्राय करून घ्यायचा आहे. आता गॅस लगेचच बंद करायची, कारण हा रंग आला की तुम्ही गॅस चालू ठेवलात तर अजून कांदा हा करपून जातो, काळा होतो, ब्राऊन होतो. तर आपल्याला अगदी डार्क ब्राऊन करायचा नाही. फ्राय करून घेतलेला कांदा मी प्लेटमध्ये काढून घेतला आणि तो पूर्णपणे थंड झाला कीच आपण हा मिक्सरला लावतोय. आता हा कांदा थंड झालेला आहे. थंड झाल्यानंतरला मिक्सरमध्ये टाकला. यामध्ये मी आला टाकते आहे. 1 इंच आल्याचा तुकडा तुम्ही घेऊ शकता. 7 ते 8 लसणाच्या मी पाकळ्या घेतल्यात. आता हे मिश्रण आपण मिक्सरला लावून घेतोय. मिक्सरला मी वाटून घेतलं. यामध्ये कुठेही मी पाण्याचा वापर केलेला नाही. पाणी न घालताच मी हे मिश्रण मिक्सरला लावलं. याची कन्सिस्टन्सी पहा, थोडीशी अशी जाडसर आहे, म्हणजे पूर्ण पेस्ट होत नाही, तर हलकीशी अशी बारीक रवाळ टाईपची याची पेस्ट झालेली आहे. आता जे टोपामध्ये आपण तेल घेतलं होतं कांदा तळण्यासाठी, त्याच तेलामध्ये मी खडे मसाले घालते. 1 तेजपत्ता आणि हे जे खडे मसाले आहेत ते घालते. 2 लवंग, 2 काळी मिरची, थोडासा दालचिनीचा तुकडा घेतलेला आहे तो अर्धा इंच इतका, अर्धा चमचे जिरं घातले आणि 2 मीडियम साईजचे टोमॅटो उभे बारीक चिरून घातलेत. फ्लेम बारीक आहे. बारीक फ्लेमवरती हे टोमॅटो आता आपण व्यवस्थित शिजवून घेतोय. फ्लेम कुठेही मोठे करू नका, नाहीतर घातलेले मसाले आहेत ते करपून जातात. आता तेलामध्येच आपण हा टोमॅटो व्यवस्थित शिजवून घेतलाय. टोमॅटो व्यवस्थित शिजलाय पहा, तेलामध्ये पूर्णपणे तो विरघळून गेलाय. आता यामध्ये आपण जी कांदा, लसूण आणि आल्याची पेस्ट बनवून घेतली होती ती घालतोय. फ्लेम बारीक आहे. बारीक फ्लेमवरतीच ही कांदा लसूणची जी पेस्ट आहे ती व्यवस्थित मिक्स करून घ्यायची. जास्त आपण इथे परतवून घेत नाही आहोत, फक्त हलकंसं मिक्स करून घेतोय. फ्लेम बारीकच ठेवायची. मोठी केली तरी घातलेली पेस्ट आहे ती करपून जाईल. आता ही पेस्ट मिक्स झाली आहे. आता यामध्ये आपण घालतोय मसाले. मसाल्यांमध्ये पाव चमचा हळद, अर्धा चमचा लाल तिखट, अर्धा चमचा धणेपूड आणि अर्धापेक्षा थोडंसं कमी मी जिरा पावडर वापरलेली आहे. मसाले घालताना नेहमी फ्लेम ही बारीकच ठेवायची. आता हे मसाले आपण मिक्स करून घेतोय. फक्त मिक्स करायचं आहे, परतवायचं नाही. हलकंसं मिक्स केलंय मसाल्यांना. आता यामध्ये आपण पाव किलो चिकन घातलंय. चिकन स्वच्छ धुवून घातलंय. 3 ते 4 पाण्यामध्ये मी स्वच्छ चिकन धुतलं आणि त्यानंतरलाच इथे घातलंय. घातलेलं चिकन व्यवस्थित मिक्स करून घेते मी मसाल्यामध्ये आणि थोडंसं पाणी घालायचं. मिक्सरला थोडंसं ग्रेव्ही राहिलेली होती, त्यामध्येच मी पाणी घालून ते यामध्ये ओतलंय. पाणी थोडंसं तुम्ही जास्त घातलं तर यावेळेस तरी चालेल. मिक्स करायचं. फ्लेम बारीक आहे आणि बारीक फ्लेमवरती झाकण ठेवून मी वाफेवरती थोडंसं 2 ते 3 मिनिटं शिजवून घेते. एक वाफ देऊन घेते. 2 ते 3 मिनिटानंतर ताटावरती जे पाणी ठेवलेलं आहे ते आता आपण चिकनमध्ये घालतोय. मी जास्त देखील पाणी घालत नाही, कारण हे जे चिकन आहे ते थोडंसं आपण दाटसर बनवतोय, ग्रेव्हीवालं बनवतोय. चवीपुरतं मीठ घालायचं आहे. छोट्यातला 1.5 चमचा इतकं मी मीठ घातलं आहे. व्यवस्थित मिक्स केलं. परत झाकण ठेवायचं आणि त्यामध्ये मी थोडंसं पाणी घालून आता हे चिकन व्यवस्थित शिजवून घेते. आता मी गॅसची फ्लेम जी आहे ती मोठी केलेली आहे. मोठ्या फ्लेमवरती हे चिकन मी 15 मिनिटं शिजवून घेतलं. 15 ते 20 मिनिटं चिकन शिजवून घेतलं आहे. चिकन व्यवस्थित शिजलं आहे. आता ह्याची ग्रेव्ही पहा, दाटसर ग्रेव्ही ठेवलेली आहे. आता गरम आहे त्याच्यामुळे ग्रेव्ही थोडीशी पातळ दिसते. जशी जशी थंड होते तसतशी ही ग्रेव्ही जी आहे आकसते, अजून घट्ट होते. तर अशा पद्धतीत आपलं चिकन हे शिजलं आहे. आता मी गॅस बंद केला आणि वरून मी कोथिंबीर घातली. थोडीशी जास्तीची कोथिंबीर घातलेली आहे. घातलेली कोथिंबीर व्यवस्थित मिक्स करते, म्हणजे
तिचा जो स्वाद आहे तो व्यवस्थित पूर्ण चिकनला मिक्स होतो, पसरला जातो. अशा पद्धतीत अगदी हॉटेल स्टाईल बनणारं चिकन आपलं तयार झालेलं आहे. तुम्ही ही रेसिपी नक्की ट्राय करून पहा. आवडली असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कॉमेंट करा आणि शेअर करा.